प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन सुक्का मसाला। चिकन शिजवताना आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आणि आपल्याला फार काही वाटण लागणार नाही। फक्त 20 मिनिटांमध्ये हे चिकन सुक्का तयार होते। झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझी व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला बघूया। चिकन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। 1 चमचा हळद टाकायची आहे। 2 मोठे चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे। 1 मोठ्या लिंबाचा रस टाकणार आहोत आपण आणि हे चिकन आपण मॅरिनेट करून घेणार आहोत। मॅरिनेट केल्यामुळे चिकनला मस्त चव येते आणि चिकन स्वादिष्ट होते। छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपण हे हातानेच मिक्स करून घेणार आहोत। मस्त मिक्स करून घेणार आहोत आपण। पाच ते 10 मिनिटांसाठी आपण हे साईडला ठेवणार आहोत। कढई छान गरम करून घ्यायची आहे आपल्याला आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। मस्त तेल छान गरम झालं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे। मी 2 मीडियम साईजचे कांदे वापरले आहेत। कांदा छान आपण परतून घेणार आहोत। फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे। लालसर रंग कांद्याला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत। कांद्याचा रंग आता बदलला आहे। अजून 2 ते 3 मिनिट कांदा छान आपण परतून घेऊया। तुम्ही बघू शकता मस्त कांद्याला रंग आला आहे। कांदा आपला परतून झाला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला टोमॅटो टाकायचा आहे। मी 1 मोठ्या साईजचा टोमॅटो वापरला आहे। मस्त आपण हे परतून घेणार आहोत। मस्त परतून घेऊया। 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिट झाले आहेत। मस्त टोमॅटो शिजला आहे। छान परतायचं आहे आपल्याला। फ्लेम हाय ठेवायची आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे। 2 चमचे आगरी कोळी मसाला टाकायचा आहे। 3 चमचे लाल मिरची पावडर टाकायची आहे। 1 चमचा धना पावडर टाकायची आहे आणि 2 मोठे चमचे चिकन मसाला टाकायचा आहे। मी एव्हरेस्टचा चिकन मसाला वापरला आहे। हे मसाले छान आपण परतून घेणार आहोत। मसाले परतताना आपल्याला फ्लेम लो करायची आहे, नाहीतर मसाले आपले जळून जातील। आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून मसाले करपणार नाही, जळून जाणार नाही म्हणून। पुन्हा छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मस्त रंग आला आहे ग्रेव्हीला आणि परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार झाली आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। लक्षात ठेवा आपण मॅरिनेट करताना सुद्धा मिठाचा वापर केला आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता आपल्याला त्याच्यामध्ये 2 चमचे दही टाकायचं आहे आणि पुन्हा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। दही टाकताना आपण फ्लेम लो करणार आहोत। छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। मस्त तेल सुटलं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे। हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत। जोपर्यंत मसाल्याची कोटिंग चिकनला येत नाही तोपर्यंत हे छान आपण परतून घेणार आहोत। 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर झाकण आपण काढलं आहे
तुम्ही बघू शकता जबरदस्त चिकन झालं आहे। छान आपण हे मिक्स करून घेऊया। मस्त रंग आला आहे चिकनला। छान आपल्याला हे मिक्स करायचं आहे। फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे। आपण याच्यामध्ये पाणी अजिबात वापरलं नाही। मीठ टाकल्यामुळे आणि दही टाकल्यामुळे चिकनला मस्त पाणी सुटलं आहे। आता आपल्याला मस्त कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर टाकल्यामुळे मस्त स्वादिष्ट अशी रेसिपी होते। छान परतून घ्यायचं आहे। हाय फ्लेम ठेवायची आहे। गरमागरम चिकन सुक्का मसाला खाण्यासाठी तयार आहे। हा चिकन सुक्का मसाला तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खा, खूप भारी लागतो आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा। माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।